मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, तळपत्या शमशेरीतनं उधळणाऱ्या तेज फुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून हनुमान मित्रमंडळ पर्वती पायथा आलेल्या तमाम गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करत आहे. मंडळ यंदा 54व्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रतिवर्षी नयनरम्य असे देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून यंदाच्याही वर्षी सादर करत आहोत भव्य देखावा श्री स्वामी समर्थ प्राकट्य. 19व्या शतकात श्री क्षेत्र अक्कलकोटी त्याचं वास्तव्य होतं ते श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. अशी ही मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच स्वामींच्या रूपात प्रकट झाले. ही कथा आहे पंजाब मधील हस्तिनापूर जवळच्या ठेली या छोट्याशा खेड्यातील. या खेड्यात एक उद्धव नावाचा लाकूड तोड्या राहत होता. एक दिवशी त्याची बायको त्याला म्हणते, घरात जेवढी लाकडं होती ती संपली आता. आज खालच्याला लाकूड फटा मिळाला नाही तर चूल पेटायची नाही. रानात सुक्या लाकडाची वाहनं आहे. एकच वन आहे, लाकूड नाही, पाथेरा नाही. राहूया उपाशी आपण. आता जातो ना, लाकूड फाटा भेटल्याशिवाय येतच नाही परत. असं म्हणून तो थेट कर्दळी वनाच्या दिशेनं निघतो. हे नाही ते नाही, हे संपलं ते संपलं, हे खपलं ते खपलं. अहो अहो थांबा तरी, अहो थांबा की. लाकूड फाट्याच्या शोधार्थ तो बराच दूरवर येतो. एका झाडावर त्याला एक वाळलेली फांदी दिसते. त्या झाडाखाली असलेल्या वारुळाची पर्वा न करता तो ती फांदी तोडू लागतो. आणि अचानक त्याच्या हातातली कुऱ्हाड निसटते आणि थेट वारुळावर पडते. भलं मोठं वारुळ. क्षणभर तो दचकतो आणि पुढच्याच क्षणी झाडावरनं खाली उतरून वारुळाजवळ येतो. आणि पाहतो तो काय, त्या वारुळातनं भळभळा रक्त वाहत असतं. आता मात्र उद्धव पुरता घाबरतो. त्याला काहीच सुचत नाही. काहीतरी आक्रीत घडलंय एवढं मात्र त्याला कळून चुकतं. अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागतो. विजांचा लखलखाट होतो. अर्थात ढगांचा गडगडाट सुरू होतो. काहीतरी विलक्षण घडतंय. सारी सृष्टी जणू दोलायमान होत असल्याचा भास त्याला होतो. त्या वारुळातनं तेजपुंज अशी मानवी आकृती बाहेर येताना त्याला दिसते. त्या तेजानं त्याचे डोळे दिपून जातात. कोटी कोटी सूर्य जणू एकाच वेळी अवतीर्ण होत आहेत. सारं चराचर या दिव्य तेजात न्हाऊन निघत असल्याचा भास त्याला होतो. आपल्या हातनं खूप मोठा अपराध झाल्याची भावना त्याच्या मनात डोकावते. तो हात जोडून क्षमा 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 असे उद्गारतो. तितक्यात त्या तेजातनं अभय देत आशीर्वाद देत स्वामींची प्रतिमा प्रकट होते. डोळे उघड उद्धवा, काहीच दिसत नाहीये. सगळीकडे काळोख पसरलाय. तोच तर दूर करायला आलोय आम्ही. आपण कोण म्हणायचं स्वामी? अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझा जबाब आहे. दत्तगुरु? हो, आम्ही आहोत दत्तगुरु. दत्तगुरु 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 दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्री वल्लभ. श्रीपाद श्री वल्लभ. श्रीपाद श्री वल्लभ. श्रीपाद श्री वल्लभ. आम्हीच होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत
स्वामी समर्थ स्वामी समर्थ भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्राकट्य हा भक्तिपूर्ण देखावा आपणाकरिता साकारला हनुमान मित्र मंडळ पर्वती पायथा जनता वसाहत गल्ली क्रमांक 5.